हाय फ्रेंड्स, मी आरोही. तर आज आपण चंपकला शाबासकी मिळाली ह्या गोष्टीवरून प्रश्न उत्तर पाहणार आहोत. तर चला पाहूयात. चंपक कुठे राहायचा? उत्तर: चंपक डोंगर गावी राहायचा. चंपकचे गाव कसे होते? उत्तर: चंपकचे गाव सुंदर होते. चंपक शहरात कशासाठी गेला? उत्तर: चंपक शिक्षणासाठी शहरात गेला. चंपकचे मामा कुठे राहत होते? उत्तर: चंपकचे मामा शहरात राहत होते. चंपकने केळीची गाडी कुठे उभी केली? उत्तर: चंपकने केळीची गाडी हिराबागेजवळ उभी केली. चंपक गाडीत काय विकत होता? उत्तर: चंपक गाडीत केळी विकत होता. चंपकची केळी लोकांना का आवडत होती? उत्तर: चंपकची केळी गोड व पिवळी धमक होती म्हणून लोकांना आवडत होती. मुलाने केळीची साल कोठे टाकली? उत्तर: मुलाने केळीची साल सडकेवर टाकली. चंपकने कोणाची माफी मागितली? उत्तर: चंपकने आजोबांची माफी मागितली. आजोबांनी चंपकला शाबासकी का दिली? उत्तर: चंपकने आजोबांची मदत केली आणि आपली चूक नसतानाही माफी मागितली म्हणून आजोबांनी चंपकला शाबासकी दिली. चंपकने गाडीजवळ काय ठेवली? उत्तर: चंपकने गाडीजवळ कचराकुंडी ठेवली. लोक केळी खाऊन साल कुठे टाकू लागली? उत्तर: लोक केळी खाऊन साली कचराकुंडीत टाकू लागली. चंपकला आनंद का झाला? उत्तर: लोक कचराकुंडीत टाकू लागले आणि सडक साफ राहू लागली म्हणून चंपकला आनंद झाला. चंपकने कोणाची परवानगी मिळवली? उत्तर: चंपकने नगरपालिकेची परवानगी मिळवली. आपण गावाची स्वच्छता कशी ठेवू शकतो? उत्तर: कचराकुंडीत टाकून रस्त्यावर घाण न टाकता आपण गाव स्वच्छ ठेवू शकतो. चला तर भेटूया छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.